मॅडम तुम्हाला एक कल्पना देतो. आयुक्तांशी आमचं पहिल्यांदा जेव्हा पहिल्या दिवशी आले जूनला 1 जूनला आमची भेट झाली सगळ्या पत्रकारांची. तर माझा त्यांना प्रश्न असा होता की पत्रकारांना महानगरपालिकेची बातमी करण्याच्या दृष्टीनं आयुक्त म्हणून तुमची काय स्ट्रॅटेजी आहे. तर ते म्हटले आम्ही तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही जो आम्हाला फीडबॅक देत जावा. आयुक्त प्रत्येक वेळी प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक झोनमध्ये जाता येत नाही. कसं आहे आम्हाला आमच्या म्हणजे डॉक्टर आशिष भारती ते तेव्हापासून सांगितलं तुम्ही कोणाही पत्रकारांशी काही बोलू नका. बरं, असं GR आहे का? GR नाही, पण त्यांनी सांगितलं कसं असतं काय काय गोष्टी आमच्यापर्यंत वर आलेल्या असतात, त्यांना प्रॉपर माहिती असते. ॲज अ इन्चार्ज HOD ऑफ हेल्थ त्यांना माहिती. बरं, आता नीना बोराडे काय म्हणतात? नीना बोराडेंचं काय म्हणणं आहे या बाबतीत? आता त्यांचं तसं आमचा काही विषय झाला नाही, पण नाही, माझं साधे काही प्रश्न असतील, साधे प्रश्न अगदी प्राथमिक बेसिक. आणि आमचे 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आम्ही 3 गोष्टी प्राथमिकता आम्ही तपासतो. एक म्हणजे आय कार्ड. आम्हाला असं कळालं आणि जे GRमध्ये आहे की अगदी खालच्या वॉचमन किंवा सिक्युरिटी गार्डपासून आयुक्तापर्यंत सगळ्यांनी कंपल्सरी घालायचं आहे आणि ते म्हणजे दिसायला पाहिजे कामावर असताना. हा एक आमचा मुद्दा आहे. दुसरा त्याला जोडून आहे बायोमेट्रिक अटेंडन्स, जो जवळजवळ पुण्यामध्ये मला आश्चर्य वाटलं. ते मशीन बंद आहे, हे बंद आहे, ते कुठेही करत नाहीत. आणि म्हणजे रजिस्टर जे बघितलं ना ते लिहितात ते त्याच्यामध्ये कुठे येण्याची वेळ आणि जाण्याच्या वेळाचा कुठेही उल्लेखच नाही. बघा तुम्ही असं म्हणता ते ऍब्सोल्युटली त्याच्या विरुद्ध नाही. अच्छा, का सांगते? बरं, आमचं असं नाही की ह्या टायमिंग प्रमाणेच आम्हाला कधी बेटाईम काम करावे. चांगली गोष्ट. काल मला किती वाजले जायला नॉर्म्स प्रमाणे जर असं चाललं तर असं हा बरोबर आहे. जो स्टाफ तिथं आहे ना त्यांनी त्या टायमिंगला जो एका जागेवर आहे त्यांनी त्या टायमिंगला येणं, त्यांचा जो टायमिंग आहे कार्यालयाचा त्या टायमिंगला येणं अगदी बरोबर आहे. पण आता काल बघा काल आमच्या सगळ्या मिटिंग्स होत्या. तिथून मला सुखदा फाउंडेशनची मीटिंग 5ला होती, ती माझी कितीला संपली? जवळजवळ मी 6:30ला तिथं निघाली. तिथून घरी पोचायला मला किती वाजले? 7:15 वाजले. असं नाही चाललं तो. आज मी किती वाजता आली इथं? 9:10ला इथं आली. 9:10ला आली. माझ्या सगळ्या फाईल्स का उद्यापासून ही फायलिंग आपल्याला करायचं आहे, काही फाईल घ्यायची नाही म्हणून मी काल त्यांना इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी, माझी जी जबाबदारी ती मी फुलफिल करणार. आता माझे सगळं हे बघा तुम्ही म्हणताय ना हे सगळं माझं आमचं जे हे असतं ATP ऍडव्हान्स टूर प्रोग्राम, हा आम्ही आरोग्य प्रमुखांना दर महिन्याचा पाठवतो. आता हे रेडी केलेलं आहे. 31 ऑगस्टला बघा हे माझा फिरतीचा अहवाल, हे 1 जुलै 31 जुलै पर्यंतचा मासिक दैनंदिनीचा अहवाल, व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. हे डिटेल माझं असतं. तुमच्यासारखे अधिकारी आम्हाला पाहिजे मॅडम. नाही फार कमी आहे. माझा मागील तपशील आणि हा माझा 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टचं माझं काय ATP प्लॅन आहे. व्हेरी गुड. हे आम्हाला शेअर कराल का मॅडम? हे शेअर कराल का? हे तयार झालेले उद्या मी हे प्लीज शेअर करा. मी म्हणजे तुमच्या बोलण्याबरोबर ते सुद्धा दाखवीन. आम्हाला दोन्ही दाखवायचं आहे नागरिकांना. दोन्ही नागरिकांना कळत नाही. नागरिक फक्त तक्रार करतात, तुम्हालाही माहीत आहे, मागं सुद्धा तुम्हाला माहीत आहे. तर पण हे जे चांगली कामं आहेत ना आम्ही ते सुद्धा पुढे करणार. तुमचं आता जे म्हणणं आहे ना अटेंडन्सबद्दल किंवा उपलब्धीबद्दल म्हणजे पुढचं मी येणार ते मुवमेंट रजिस्टर त्याबद्दल सुद्धा हेच आहे ना आमचं. हे बघा ना हे आम्ही HODला आमच्या देतो आमचा कामाचा तपशील आणि दैनंदिनी बरोबर आहे. तुम्ही म्हणता मी तयार पण केलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इट्स व्हेरी डिफिकल्ट एव्हरी टाइम डेली. आता ह्यात आमचं सगळं दैनंदिनी आणि आमचा ATP प्लॅन असतो आणि आयत्या वेळ आलेले विषय. नाही, इट्स नॉट मी हू इज गोइंग टू डिसाइड दॅट मॅडम. इट हॅज बीन डिसाइडेड बाय द गव्हर्नमेंट अथॉरिटीज. GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन. मुवमेंट रजिस्टर आपण केलेलं आहे. बरोबर आहे. आणि तसंही वरती एक रजिस्टर आहे. मी प्रत्येक स्टाफला सांगत असेल तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्ही तिथे हे करून जा. नाही मॅडम, मी परत एकदा आठवण करून देतो. आय एम नॉट द पर्सन टू मुवमेंट रजिस्टर म्हणताय ना. मी नायकर सरांशी बोलली त्या संदर्भात. ते म्हटले की नियमाने आपल्याला मुवमेंट रजिस्टर ठेवावं लागतं. म्हणजे सर बरोबर आहे आपण ठेवूयात, पण मग आपण ATP हे पण देतो आपल्या HODना. आपण आपल्या कामाचा तपशील जो आहे तो आपण सगळं दैनंदिनीमध्ये मागील तो सर जे GR असेल ना मॅडम तो तुमच्या कामाचाच भाग असेल ना. तर तुमच्या वेळामध्ये करा ना तुम्ही. तुम्हाला म्हणजे व्यक्तिगत सांगतो, तुम्हाला तुमची वेळ संपल्यानंतर कुठलाही माणूस नाही मॅडम एकतर तुम्ही पूर्ण करा किंवा मी पूर्ण करतो. तुमचं पूर्ण करा अगोदर सांगा. कधी कधी काय होतं लंच टाइम जो आपला आहे 2 ते 8 असं होत नाही की त्याच वेळी आम्ही इथे कधी कधी उशीर पण होतो. बाहेर ट्रॅफिक असतं.
मला वाटतं 30 तारखेला मी बावधनला एक साईट व्हिजिट केली, आपलं नवीन परवाना लायसन्स. अच्छा. तर ते कसं असतं सगळं SI आम्ही जास्तपर्यंत तिथं बसून सगळं व्हिजिट करून इकडे यायला उशीर होतो. म्हणजे असं आपण टायमिंग हे ठेवत नाही. झालं, मी बोलू का आता? मी काय म्हणतो माहिती का, ज्यावेळी जॉब दिला गेला आहे तुम्हाला, हे GR मध्ये आणि सारखं ते सांगतायत. विशेष करून मॅडम, मी तुम्हाला माझ्याकडे आता वर लेटर आहे जे मी HODला देणार आहे, किंवा वॉर्ड प्रमुख, झोन प्रमुख यांना मी देणार आहे. नायकल साहेबांना मी ते कालसुद्धा पाठवलं आहे, तुम्हालाही मी ते पाठवतो. हां, त्याच्यामध्ये GRचा नंबर सहित दिलेलं आहे. त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट रूल्स इतके आहेत. आमचं म्हणणं असं आहे की मी व्यक्तिगत समजू शकतो, माणूस म्हणून थोडंफार पुढे मागे होऊ शकतं, बट इट इज हॅपनिंग डेली बेसिस. आणि तुमच्याच लोकांनी, तुमच्याच वरिष्ठ लोकांनी तक्रार करून दमलेत ते की बायोमेट्रिक अटेंडन्स इज द बेस्ट वे टू गिव्ह अ प्रॉपर ट्रान्सपरंट सर्व्हिस टू द पीपल. नाही, मी सगळं म्हणतोय, तिन्ही म्हणतोय मॅडम. ओळखपत्र आता म्हणजे आपल्याला माणूस कोणाला भेटतोय, समजा तुम्ही पॅसेजमध्ये चालला, तुमच्याकडे आय कार्ड नसेल तर त्यांना कळणार नाही की हे अधिकारी आहेत किंवा कोण आहे. सो व्हॉट आय वॉन्ट टू से, इट इज नॉट डिसाइडेड बाय मी, इट इज डिसाइडेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. व्हॉट आय वॉन्ट टू से, आम्ही ते नाही त्यांनी परत मी काय म्हणतो माहिती आहे का, एकदा तुम्हाला सगळे GRच्या कॉपीज पाठवतो. काय माहिती आहे का, म्हणजे मी तुम्हालाही दोष देत नाही. माझं म्हणणं असं आहे, ते तर पूर्ण करू का मी. आय कार्डचं असं आहे की तुमच्या कामाच्या वेळी जी काय असेल ते 5:45 ते 6:15 का वॉट एव्हर, ते टायमिंग का बदललं आहे माहिती आहे का, 6 दिवसाचं होतं ते 5 दिवसाचं केलेलं आहे. मग ते परत करू नये ना, जर वेळेतच येत नसेल ना तर परत काय उपयोग होत नाही. मग परत रिवोक करायचं का, हा विषय वेगळा आहे. तर माझं म्हणणं आहे की त्या वेळामध्ये कंपल्सरी तुमच्या आयुक्तांना सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळा ते आयुक्त स्वतः वापरत नाहीत, पण तो त्यांचा विषय आहे. आम्ही त्यांनासुद्धा ते त्यांच्या लक्षात आणून देणार आहे. आणि लक्षात आणून देणं हे आमचं काम आहे. नागरिकांच्या मधले आम्ही आहोत. हां, तर ते त्यावेळी दर्शनी भागात नुसतं आय कार्ड असून उपयोग नाही, खिशात आहे वगैरे नाही, पोलिसांना किंवा ते गळ्यात पाहायला दिसेल असं तुमच्याच म्हणजे आयुक्त असू द्या किंवा शासन असू द्या, त्यांचे स्पष्ट उल्लेख आहेत. त्याचं आपण उल्लंघन करू शकत नाही. ते उल्लंघन केलं तर तो गुन्हा ठरू शकतो, असं आमची समज आहे. तर त्यामुळं आम्ही फक्त मध्यस्थाचं काम करतो आहे. आम्ही शिक्षा देणारे किंवा सांगणारे असं कुणी नाही आहे. तुम्हाला जर ते GR पाहिलं तर ते GR ही तुम्हाला मी सगळे पुरवीन. मी तो एक विषय आहे.